नमस्कार. श्री सिद्धेश्वर माधवी प्रसन्न श्री गणेशाय नमः. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. माझ्या किचनमध्ये बनवणारा चना मसाला. चना मसाला खूप आवडीने खाल्ला जातो आणि प्रत्येक किचनमध्ये चना मसाला खूप फेमस आहे. माझ्या ही चना मसाला खूप आवडीने खाल्ला जातो, म्हणून मी आज ही रेसिपी बनवत आहे. सगळ्यांसाठी खास चना मसाला. आता आपण साहित्य बघूया. साहित्य आहे, चणे मी उकडून घेतलेत, कारण रात्री भिजत घातले होते आणि आता सकाळी मी उकडून घेतले. थोडं मीठ टाकलं, तमालपत्र टाकले आणि चण्याला बुडेल एवढंच पाणी टाकायचं. आणि हे आहे चणा मसाला, आमचूर पावडर, मीठ, मिरची हे काश्मीरी, हिंग, घरचा मसाला, हळद, राई, जिरं आणि बारीक कापलेला कांदा, मिरची, उभे तुकडे, आलं आहे उभे काप आणि टॅमॅटो. चला आता आपण हे साहित्य घेऊन आपण चना मसाला बनवूया. आता आपण चना मसाला करतोय. त्यामध्ये मी थोडं तेल टाकते, 1-2 चमचे, जास्त राई टाकली आहे. थोडी राई टाकूया. राई तडतडू दे. तडतडली. आता जिरं टाकूया, मिरची, आलं, आता कांदा टाका, थोडं हिंग टाका, कारण चणे आहेत भाजतात म्हणून हिंग टाकावं. आता आपण ऑलरेडी आलं हे टाकले, आलं आणि लसूण, तरी आपण थोडंसं लसूण पेस्ट टाकूया, 1 चमचा. गॅस लो करा. आता अर्धा 1 चमचा हळद टाका, चना मसाला टाका, मिरची पावडर, मसाला, आमचूर पावडर चालून घ्या आणि गॅस लोच असू दे. तर या साईडला आपण टॅमॅटो टाकूया. बारीक चिरलेले टॅमॅटो पाहिजे. मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी टाकूया. आता मसाला थोडा भाजून घ्या, तेल सुटेपर्यंत. आणि आपल्या मसाल्यात तेल सुटलंय बघा, व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. साईडला आहे बघा बुडबुडे. हे तेल सुटल्यामुळे तेल व्यवस्थित मसाला भाजला गेला आपला. आता आपण चणे टाकूया. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चना. आता आपला चना मसाला आपण शिजत ठेवूया थोडा वेळ. झालेला आहे. 5-10 मिनटं त्याला आपण वाफ आणूया. होतोय आपण थोडे 5-10 मिनटं त्याला फक्त वाफ आणूया. आपण सर्व करूया चना मसाला. तर कोथिंबीर करूया. अशा प्रकारे मी सोप्या चना मसाला केला आहे, तो तुम्हीही करू शकता. मी आता माझी रेसिपी तयार झालेली आहे.
आणि ज्या घरगुती पद्धतीमध्ये इझी रेसिपी तुम्हाला मी दाखवते त्या माझ्या चॅनल मी केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जर तुम्ही बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर माझी ज्या पण रेसिपी मी अपलोड करते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.